तर इथे आपण एक तिसरा क्वेश्चन घेतलेला आहे. या क्वेश्चन मध्ये दोन ट्रेन दिलेल्या आहेत. ठीक आहे. तर आता इथे क्वेश्चन वाचूया आपण. टू ट्रेन्स 200 मीटर अँड 150 मीटर लॉंग. तर दोघांची लेंथ दिलेली आहे 200 आणि 150 मीटर. रनिंग ऑन पॅरलल रेल्स, म्हणजे पॅरलली त्या रन करतायत, पण आणखी डायरेक्शन दिली नाही. पॅरलल आहे म्हणजे सेमच डायरेक्शन असं काही नाहीये. पॅरलली म्हणजे फक्त सांगितलंय, डायरेक्शन आणखी पुढे सांगतील आपल्याला ते. ओके. ऍट द रेट ऑफ, म्हणजे ऍट द स्पीड ऑफ 40 किलोमीटर पर आवर अँड 45 किलोमीटर पर आवर रेस्पेक्टिव्हली. म्हणजे पहिल्या ट्रेनची जी लेंथ आहे त्याची स्पीड ही आहे 40 किलोमीटर पर आवर. जी दुसरी ट्रेन आहे 150 मीटर लॉंग, तिची स्पीड ही दिली आहे 45 किलोमीटर पर आवर. इन हाऊ मच टाइम विल दे क्रॉस इच अदर. तर ते दोन्ही एकमेकांना कधी क्रॉस करतील? इफ दे आर रनिंग इन द सेम डायरेक्शन. आता हे महत्वाचं आहे की सेम डायरेक्शन दिलेली आहे. सेम डायरेक्शन म्हणजे दोन्ही पण पॅरलली जात आहेत आणि एकाच डायरेक्शन मध्ये रनिंग करतायत. ठीक आहे. तर त्यांना क्रॉस करायला किती वेळ लागेल, असा क्वेश्चन आहे. तर इथे आता आपल्याला असा प्रश्न पडू शकतो की पहिल्या ट्रेनची लेंथ किती आणि त्याची स्पीड किती, दुसऱ्या ट्रेनची लेंथ किती आणि स्पीड किती, आणि मग कुठल्या ट्रेनची स्पीड, जर सपोज आपण याची स्पीड ही घेतली, याची स्पीड ही घेतली, म्हणजे आपण सपोज करताना T1, T2, L1, L2 म्हणजे लेंथ ऑफ फर्स्ट ट्रेन, लेंथ ऑफ सेकंड ट्रेन, परत स्पीड ऑफ फर्स्ट ट्रेन, स्पीड ऑफ सेकंड ट्रेन, S1, S2 असं बरंच अज्युम करतो. आणि याच्यामध्ये काय होतं की आपला बराच वेळ जातो. आपल्याला क्वेश्चन जर लवकर सॉल्व्ह करायचे असतील, कुठल्याही एक्झाम मध्ये आपल्याकडे वेळ नसतो, आपल्याला विदिन 1 मिनिट क्वेश्चन सॉल्व्ह करायचा असतो. आता क्वेश्चन जर असा आपल्याला 1 मिनिटामध्ये सॉल्व्ह करायचा असेल तर काय करायचंय, आपल्याला क्वेश्चन काय विचारलाय तो बघा. क्वेश्चन समजला आपल्याला, ठीक आहे. ह्या गोष्टी जास्त विचारात घ्यायच्या नाहीयेत. कुठल्या ट्रेनची किती लांबी आहे, आपल्याला काय बघायचंय, फक्त महत्वाचं आहे की सेम डायरेक्शन, दोन्ही सेम डायरेक्शन मध्ये जर जात असतील, सेम डायरेक्शन म्हणले की एकच डोक्यामध्ये ठेवायचे की त्यांचं सबट्रॅक्शन करायचं. अपोजिट असेल तर ऍडिशन, सेम असेल तर सबट्रॅक्शन. मग सगळ्यात पहिलं काय करायचं आपल्याला, रिलेटिव्ह स्पीड इज इक्वल टू, जी जास्त स्पीड आहे 45 मायनस जे कमी स्पीड आहे ते 40, ते मायनस करा. 45 मायनस 40 म्हणजेच 5 किलोमीटर पर आवर. तर हे झाली दोघांची रिलेटिव्ह स्पीड. आता हे किलोमीटर पर आवर मध्ये आहे, याला मीटर पर सेकंड मध्ये कन्वर्ट करण्यासाठी 5/18 ने मल्टिप्लाय केलं, आणि हे मल्टिप्लाय केल्यानंतर आन्सर काय येईल, 5 into 5, 25/18 मीटर पर सेकंड. ठीक आहे. हे आपल्याला रिलेटिव्ह स्पीड मिळाली. दुसरा, अगोदरही सांगितलेलं आहे मी की जर दोन लेंथ असतील तर त्यांची नेहमी ऍडिशनच करायची. डायरेक्शन सेम असो किंवा अपोजिट असो, आपल्याला काय करायचं असतं, नेहमी लेंथ म्हणजे टोटल लेंथच घ्यायची असते. तर पहिल्या ट्रेनची लेंथ आहे 200 प्लस दुसऱ्या ट्रेनची लेंथ आहे 150, दोघांची ऍडिशन करा 350 मीटर. ओके. मग आता आपल्याला स्पीड मिळाली आहे, लेंथ मिळाली आहे, आपल्याला फक्त टाइम फाइंड आउट करायचा आहे. सो आपला फॉर्म्युला काय, टाइम इज इक्वल टू लेंथ अपॉन स्पीड. लेंथ किती आहे आपल्याकडे, लेंथ आहे 350 मीटर अपॉन स्पीड किती आहे, स्पीड आहे 25/18. मग आता पुढे हे डिव्हिजन मध्ये आहे, याला मल्टिप्लिकेशन मध्ये घ्या. सो 350 मल्टिप्लाइड बाय, याला उलट लिहावं लागेल, 18/25. तर 25 ने या नंबरला डिवाइड करा. 25 ने जर 350 ला डिवाइड केलं, 25 ने डिवाइड करा, 25 1 25, 10 उरले 100 होतात, 25 चौक 100. तर 14 मल्टिप्लाइड बाय 18, 14 गुणिले 18, या दोघांचं मल्टिप्लिकेशन करा. 18 ने मल्टिप्लाय करू, 18 into 4, 18 चौक 72 ला 2, हातच्याले 7, परत 18 1 18, 18 आणि 7 25, म्हणजेच 252 सेकंड्स. ठीक आहे. आता तुम्हाला क्वेश्चन मध्ये जे ऑप्शन दिलेले असतील ते सेकंड मध्ये असेल, तर सेकंड मध्ये आन्सर लिहा. जर मिनिट आणि सेकंडचं कॉम्बिनेशन असेल तर याला 60 ने डिवाइड करा. ठीक आहे. मिनिट आणि सेकंडचं कॉम्बिनेशन असेल तर 60 मिनिटाचे असे किती होतात, 6 चौक 40, म्हणजे 4 मिनिट 12 सेकंद होतात. ठीक आहे. तर आपल्याकडे आन्सर आलेला आहे 252 सेकंड्स. क्वेश्चन एकदा बघून घ्या, स्क्रीनशॉट पण घ्या. तर आजचा हा आपला शेवटचा प्रश्न आहे. टू ट्रेन्स आर मुव्हिंग इन अपोजिट डायरेक्शन्स. सुरुवातीलाच दिलेला आहे की अपोजिट डायरेक्शन मध्ये या दोन ट्रेन मुव्हिंग किंवा रनिंग स्पीड मध्ये आहेत, आणि स्पीड काय दिली आहे, ऍट द रेट ऑफ 60 किलोमीटर पर आवर अँड 90 किलोमीटर पर आवर.
their lengths are 1.10 किलोमीटर and 0.9 किलोमीटर respectively. आता इथे पण बघा पहिल्या ट्रेनची लेंथ आणि दुसऱ्या ट्रेनची लेंथ जी आहे ते किलोमीटर मध्ये दिलेली आहे. जनरली आतापर्यंत जे क्वेश्चन घेतले त्याच्यामध्ये मीटर मध्ये लेंथ दिलेली होती, इथे किलोमीटर मध्ये दिलेली आहे. बघूया कसं सॉल्व्ह करायचं आहे. क्वेश्चन काय विचारलाय, फाइंड द टाइम टेकन बाय स्लोअर ट्रेन टू क्रॉस द फास्टर ट्रेन. म्हणजे जी स्लो ट्रेन आहे ती फास्ट ट्रेनला किती सेकंदामध्ये क्रॉस करेल, आणि त्यांना आन्सर सेकंदामध्येच पाहिजे. ठीक आहे. आता इथे कन्फ्युज करण्यासाठी तुम्हाला क्वेश्चन जो आहे तो या पद्धतीने विचारतात, फाइंड द टाइम टेकन बाय स्लोअर ट्रेन टू क्रॉस फास्टर ट्रेन किंवा फास्टर ट्रेन टू स्लोअर ट्रेन. आता एक लक्षात घ्या, स्लो ट्रेन फास्टला क्रॉस करणार किंवा फास्ट स्लोला क्रॉस करणार किंवा दोन्ही एकमेकांना क्रॉस करणार, हे तिन्ही पण एकच क्वेश्चन आहेत. ठीक आहे, कारण दोघे एकमेकांना क्रॉस करणार आहेत ना, अपोजिट डायरेक्शन असल्यामुळं. त्याच्यामुळं क्वेश्चन कसा जरी दिला तरी एक लक्षात ठेवायचं आपल्याला की डायरेक्शन त्यांची अपोजिट आहे. आपल्याला हे कमी वेळामध्ये सॉल्व्ह करायचं असेल तर फक्त काय लक्षात घ्यायचं की त्यांचे डायरेक्शन काय, बस तेवढंच बघायचं आपल्याला. डायरेक्शन अपोजिट आहे ना, मग रिलेटिव्ह स्पीड काढा सुरुवातीला. रिलेटिव्ह स्पीड इज इक्वल टू, नेहमी अपोजिट असेल तर प्लस करायचं असतं आपल्याला. मग प्लस काय, दोन स्पीड दिलेल्या आहेत, एक आहे 60 आणि दुसरी आहे 90. यांची ऍडिशन करा 150 आणि हे किलोमीटर पर आवर मध्ये आहे दोन्ही पण. याला मीटर पर सेकंड मध्ये कन्वर्ट करण्यासाठी 5/18 ने मल्टिप्लाय करा. आता 18 ने डायरेक्टली डिवाइड करता येत नाही, म्हणजे काय करावं लागेल, तर एक कॉमन नंबरने 3 ने डिवाइड करता येईल दोन्हीला. 3 ने जर डिवाइड केलं तर इथे 6 येईल, इथे येईल 5 आणि 0. 6 ने 50 ला डिवाइड करता येत नाही, पण 2 ने डिवाइड करता येतं. 2 ने 6 ला डिवाइड करा, 3 येईल, आणि ते 2 ने डिवाइड केलं तर 25. ठीक आहे. मग आता 3 ने परत डिवाइड करता येत नाही, राहिले काय आपल्याकडे 25 इंटू 3 म्हणजेच 125/3 मीटर पर सेकंड. ठीक आहे, हे आपल्याला रिलेटिव्ह स्पीड मिळाली. दुसरं आपल्याकडे काय दिलं त्यांनी, आता लेंथ जे आहे आपल्याला टोटल लेंथ फाइंड आउट करायची आहे. फर्स्ट लेंथ ती आहे L1 म्हणा, 1.1 किलोमीटर. आता 1 किलोमीटर म्हणजे किती असतं, 1000 मीटर असतं. मग 1.1 म्हणजे काय, पुढलं 0.1 म्हणजे 100 मीटर. म्हणजे किती लेंथ असेल तर 1100 मीटर प्लस 0.9 किलोमीटर म्हणजेच 900 मीटर. ठीक आहे, किलोमीटरला मीटर मध्ये कन्वर्ट करण्यासाठी तुम्ही 1000 ने मल्टिप्लाय करा. ठीक आहे, तर 1000 ने जर याला मल्टिप्लाय केलं तर किती येतं ते 900. आता या दोघांची मिळून लेंथ बघा किती होते, दोघांची लेंथ होते टोटल 2000 मीटर. ठीक आहे, 1100 प्लस 900 इज इक्वल टू 2000 म्हणजे 2000 मीटर. यांचे टोटल लेंथ झाली. आपल्याला काय फाइंड आउट करायचंय, टाइम फाइंड आउट करायचंय. सो टाइम इज इक्वल टू, आपला फॉर्म्युला काय, लेंथ अपॉन स्पीड. आता लेंथ आहे 2000 मीटर अपॉन स्पीड म्हणजेच रिलेटिव्ह स्पीड किती आहे 125/3. मग आता डिव्हिजन मध्ये फ्रॅक्शन आहे, याला अपोजिट म्हणजे याला मल्टिप्लिकेशन मध्ये लिहा 2000 मल्टिप्लाइड बाय 3/125. ओके, तर आता या दोन्ही नंबरला डिवाइड करायचंय. 5 ने डिवाइड करा अगोदर. जर 5 ने डिवाइड केलं तर इथे 25 राहील, इथे 5 ने डिवाइड केलं तर हे 400 परत 25 ने 400 ला डिवाइड करता येतं का, इथे पुढे लिहूया आपण 400 मल्टिप्लाइड बाय 3/25. ठीक आहे, तर 25 ने डायरेक्टली डिवाइड करता येईल. 25 उरले किती 15 आणि पुढे 0 आहे म्हणजे झाले 150. 25 सख्ख 150. ठीक आहे, म्हणजे काय 16 इंटू 3 म्हणजेच 48 सेकंड्स. सो टाइम टू क्रॉस इच अदर किंवा स्लोअर ट्रेन टू फास्टर ट्रेन आपल्याला काय सांगता येईल 48 सेकंड्स. तर क्वेश्चन एकदा बघून घ्या, पाहिजे तर स्क्रीनशॉट पण घ्या. ठीक आहे, आणि याच पद्धतीचे आणखीन क्वेश्चन सॉल्व्ह करा. थँक्यू.